सगळ्यात अगोदर सर्व स्वामी भक्तांचे माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे. हा अनुभव ऐकून तुमच्यासुद्धा अंगावर काटा उभा राहणार आहे. खूप सुंदर असा अनुभव किंवा असं सुद्धा म्हणता येईल की खूप दुःखाचा डोंगर कोसळलेला हा अनुभव आहे. पण एवढं मात्र नक्की आहे की स्वामींची साथ असल्यावर कसलाही दुःखाचा डोंगर असू द्या, सर्व काही सुरळीत नीट होणार आहे. जसं सुखानंतर दुःख तर येतच असतं आणि लक्षात ठेवा, दुःख पण काही जास्त दिवस राहत नाही. तेही काही काळापुरतंच असतं बरं का. त्यामुळे भगवंतावर विश्वास ठेवा. हा अनुभव साताऱ्यातील ताईंचा आहे. चला तर मग त्या ताईंच्या शब्दात अनुभवाला सुरुवात करूया. ताई म्हणतात, सर्वप्रथम संपूर्ण ब्रह्मांडाचे चालक मालक पालक श्री स्वामी समर्थ महाराज यांना माझा कोटी कोटी प्रणाम. माझं नाव सविता आहे. मी स्वामींची एवढी पण सेवा करत नव्हते, म्हणजे फक्त थोडी देवपूजा वगैरे म्हणता येईल असं. मी बाहेर जॉब करत होते, त्यामुळे जास्त असा वेळ भेटत नव्हता की सेवा करायला. एकदा असंच मला कामावर एका मित्राने स्वामींचा फोटो दिला आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्या स्वामींच्या फोटोला 10 हात होते. माझं अक्कलकोटला सुद्धा बऱ्याच वेळा जाणं झालं होतं. 2009 साली माझी मुलगी लंडनला शिकायला गेली होती. ती गेल्यानंतर माझ्याकडे तो स्वामींचा फोटो आला होता. एकदा मी स्वामींच्या मठात बसले होते तेव्हा मला स्वामींनी एक संकेत दिला की खूप काही विचित्र घडणार आहे. आणि असंच एकदा मला टायफॉईड झाला होता, तर माझं मुलीचं बोलणं झालं होतं की आई काळजी घे वगैरे वगैरे असं. वेळेवर औषध घेत जा. त्या दिवशी आमचं एवढंच बोलणं झालं होतं. आणि दुसऱ्या दिवशी मला कॉलेजवरून लंडनवरून फोन येतो की तुमची मुलगी व्हेंटिलेटरवर आहे आणि कोमामध्ये आहे म्हणून. आई त्याआधी ती लंडनला गेल्यावर माझ्या सासूबाई म्हणजे तिची आजी देवाघरी गेली होती. तिला आम्ही सांगितले पण नव्हते ती काळजी करेल म्हणून. आणि तो कॉलेजवरून फोन आल्यावर तर मला काही सुचेना, काय कळेना. मला फोन करू की काय करू, कोणाला करू. थोड्याच वेळात सगळे माझ्या अवतीभोवती जमा झाले. तेव्हा माझ्या मिस्टरांना फोन आला की तुमची मुलगी गेलीय, तिला घेऊन जा. मला तर काय कळेना, धक्काच बसला. डोकंच चालेना, आतून नुसता हंबरडा फुटत होता. त्या क्षणी मी स्वामींच्या फोटोजवळ गेले आणि स्वामींना म्हटले, स्वामी, माझी मुलगी तुमच्या ताब्यात दिली आहे. आता तिला कसं बरं करून माझ्यासमोर आणायचंय ते आता तुमच्यावर मी सोपवलंय. मी देव पाण्यात ठेवला आणि मी जप करत राहिले. मला उभं राहण्याची ताकद नव्हती, पण मी तसंच जप करत होते. नंतर कसं काय माहीत, नंतर फोन येतो की तुमची मुलगी शुद्धीवर येते आणि तरी पण ती 10 दिवस नंतर कोमात होती. परत 10 दिवसात तिला घरी आणण्यात आले. तिला आम्ही विचारले असं काय झालं होतं. ती बोलली, अचानक मला चक्कर आली आणि कळेना, काहीच समजलंच नाही काय होतंय ते. पण एवढं मात्र नक्की स्वामींनी चमत्कार केलाय. नंतर थोडं बरं वाटायला लागल्यावर ती बोलली की आई, मला हॉटेल मॅनेजमेंटचं काम पूर्ण करायचं आहे आणि थोडं बाकी आहे ते मी जाऊन करून येते. मला लंडनला जाऊ देत. नंतर काही दिवसांनी ती लंडनला गेली आणि तिथे गेल्यावर अजून तिथून फोन येतो की तुमची मुलगी बेशुद्ध पडलीय, तिला ॲडमिट केलंय आणि तिला कमरेच्या खाली चालता येत नव्हते. तिला थोडंसुद्धा हातपाय हलवता येत नव्हते. तिला खूप दुखत होते पाय, खूप त्रास व्हायचा. मी तिला म्हटलं की
केतकी स्वामींचं नाव घे आणि दोन्ही पाय झाड जोरात आणि ती उठून उभी राहिली आणि तिला थोडं बरंही वाटू लागलं. असे काही आहेत आपले स्वामी. स्वामींनी खूप वेळा अनुभव दिले आहेत आणि खूप साथही दिली आहे. तर हा आजचा अनुभव कसा वाटला नक्की सांगा. त्या ताईंचा अनुभव तुम्हाला सर्वांना कसा वाटला ते नक्की सांगा. तोपर्यंत अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय.